शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण आपल्या शेतातील कोणत्याही पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी अतिशय जबरदस्त आणि खूप महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। मग तुमच्या शेतामध्ये टोमॅटो असू द्या, सोयाबीन असू द्या, कांदा असू द्या, मिरची असू द्या, वांगी असू द्या, ऊस असू द्या, केळी असू द्या, द्राक्ष असू द्या, कोणत्याही प्रकारची पिकं तुमच्या शेतामध्ये असू द्या, या पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो। म्हणजे कसे, आपण वरून फवारणी करतो, खालून खत औषधं सोडतो, मग तुम्ही वरून कीटकनाशक बुरशीनाशक देत आहात, त्याचबरोबर खालून तुम्ही NPK खत ही देत असता। पण तुम्ही काय करता की नत्र स्फुरद म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस ही खत आहेत तर ही खालून जास्त प्रमाणात देत असता। पण यामध्ये आपण आपल्या पिकांचं भरघोस उत्पादन वाढवण्यासाठी विसरून जातो NPK मधलं मुख्य खत, तर ते म्हणजे पोटॅश। म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण JU ॲग्री सायन्सने बनवलेलं जबरदस्त भरपूर पिकांचं उत्पादन वाढीसाठी, तर ते म्हणजे JU पोटॅश 2000 हे खत। तर या खताबद्दल आज आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून भरघोस उत्पादन कशा पद्धतीने आपल्या पिकाचं वाढेल। तर सुरुवातीला आपण JU पोटॅश 2000 यामध्ये घटक आहे तरी काय, तर लक्षात घ्या, यामध्ये आहे पोटॅश आणि अधिक चिलेटेड युक्त अन्नद्रव्य हा घटक यामध्ये आपल्याला बघायला मिळतो। आता आपण JU पोटॅश 2000 आपल्या पिकांना द्यायचं तरी कसं, तर फुलकळी अवस्थेत, फळधारणा अवस्थेत, तर पीक आपलं एंडिंग होस्तपर्यंत देणं गरजेचं आहे। आता हे देण्याचे दोन प्रकार आहेत। पहिला महत्वाचा प्रकार म्हणजे तुमचं पीक ज्यावेळेस फुलकळी अवस्थेमध्ये होईल आणि फळधारणा अवस्थेमध्ये लागेल त्या टायमाला द्यायचे। विशेष म्हणजे तुम्ही वरून याची फवारणी करू शकता आणि खालून पाण्यातून ड्रिपने देऊ शकता। तर पहिला महत्वाचा प्रकार तर तो म्हणजे वरून फवारणी करायची। तर फुलकळी फळधारणा अवस्थेमध्ये फवारणी करते वेळी JU पोटॅश प्रति एकरासाठी 180 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची। विशेष म्हणजे तुम्ही याची फवारणी कोणत्याही बुरशीनाशकासोबत, कीटकनाशकासोबत घेऊ शकता। पण JU पोटॅश 2000 हे तुम्ही वरून फवारणीला घेत असाल तर कशा पद्धतीने घ्यायचे, कॉपरयुक्त सल्फरयुक्त बुरशीनाशक वगळून इतर बुरशीनाशक कीटकनाशकासोबत आपण याची वरून फवारणी करू शकतो। त्याचबरोबर फळधारणा अवस्थेमध्ये देखील तशाच पद्धतीने आपल्याला फवारणी करायची। मात्र आता JU पोटॅश 2000 आपल्या पिकांना फवारणी केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे ते एकदा जाणून घ्या। आपण फुलकळी अवस्थेमध्ये याची फवारणी करते वेळी म्हणजे ज्यावेळेस फुलं लागणार आहे तर फुल सेटिंग जास्त प्रमाणे होणार आहे, जास्त फुलकळी लागणार आहे आणि पुढे जाऊन फळधारणा ही जास्त प्रमाणे होणार आहे। आता फळधारणा अवस्थेमध्ये याची फवारणी केल्यानंतर म्हणजे JU पोटॅश 2000 ची फवारणी केल्यानंतर तुमच्या फळाची साईज, वजन, कलर, रंग, आकार, क्वालिटी एक नंबरच जास्त प्रमाणे दिसणार आणि विशेष म्हणजे चकाकी तुम्हाला इतर प्लॉटपेक्षा आपल्या प्लॉटला जास्त आलेली दिसून येणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो JU पोटॅश 2000 आपण आपल्या पिकांना पाण्यातून आणि ड्रिपने देखील देऊ शकतो। तर कसं द्यायचंय, प्रति एकर साठी आपल्याला 360 ग्रॅम 200 लिटरच्या पाण्यामध्ये आपण ड्रिपने किंवा पाण्याने देऊ शकतो प्रत्येक 8 दिवसातून एकदा, तर प्लॉट संपेपर्यंत म्हणजे फुलकळी अवस्थेपासून तर एंडिंग पर्यंत आपण आपल्या पिकांना हे देऊ शकतो। मग तुमच्याकडे इतर पिकं जी असतील जसे कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, JU पोटॅश 2000 तुमच्या पिकांना देत असाल तर आतापर्यंत आपल्याला जो प्लॉट होता त्यापेक्षा अधिक भरघोस असा डेव्हलप झालेला दिसणार, कीड रोग समस्या कमी आलेल्या दिसणार आणि एकंदरीतच तुमचा प्लॉट चकाकी, शायनिंग क्वालिटी, वजन, फळ, आकार, कलर हा एकच नंबर आलेला तुम्हाला दिसून येणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला JU ॲग्री सायन्सने बनवलेलं जबरदस्त एक खत तर ते म्हणजे JU पोटॅश 2000 हे घ्यायचं असल्यास कसं घ्याल, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे। महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये किंवा आपली ही व्हिडिओ त्यांना दाखवू शकता आणि हे तुम्ही मागवू शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे JU पोटॅश 2000 पूर्णपणे सेंद्रिय असं खत आहे
आणि तुम्ही जर तुमचं पीक उत्पादन निघतंय तर ते एक्सपोर्ट करत असाल तर रेसिड्यू फ्री असं हे जबरदस्त प्रोडक्ट आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अशाच नवीन नवीन माहितीसाठी मिलिंद बोर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या, त्यांचाही कमी खर्चात भरघोस फायदा झाला पाहिजे.